पैसा मिळणार आहे. तर तुम्हाला YouTube वरती कमवायचे का स्वतःचा चेहरा आणि आवाज सुद्धा दाखवायचा नाहीये, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला A to Z फेसलेस चॅनलचं सगळं सांगणार आहे. फेसलेस चॅनल्स म्हणजे काय, ते कसे तयार करायचे, त्यातून मॉनिटायझेशन कसं मिळवायचं आणि त्यानंतर पैसा सुद्धा. तर सगळ्यात महत्त्वाचं, फेसलेस YouTube चॅनल म्हणजे काय? तर असं चॅनल ज्यावरती तुमचा फेस आणि व्हॉइस सुद्धा येत नाही. फक्त स्टॉक्स मधले व्हिडिओ जे आपल्याला फ्रीमध्ये कुठेही मिळतात, ते कुठे काय ते समोर तुम्हाला कळेल. बट स्टॉक मधले व्हिडिओज, ॲनिमेशन, टेक्स्ट आणि खूप सारं तुमचं टॅलेंट, ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला हे चॅनल्स उघडता येणार आहेत. आणि हजारो लाखो क्रिएटर्स असे आहेत ज्यांचं फेसलेस चॅनल आहे आणि ते लाखो रुपये महिन्याचे कमावत आहेत. आणि हो, ज्यांना आपली ओळख म्हणजेच आपले फोटोज, व्हिडिओ सोशल मीडियावरती येऊ नये तरी सुद्धा आपल्याला सोशल मीडियावरती आपला स्टे ठेवायचा, त्यातून कमवायचे, तर अशा लोकांसाठी हा पर्यायी वापर असू शकतो. आणि हा खूप जास्त भयानक काम करणार आहे, कारण सध्या 2025 मध्ये फेसलेस चॅनलची संख्या खूप जास्त वाढलेली आहे आणि त्यांना पुश मिळतोय, छान त्यांची ग्रोथ होतीये. माझं पण एक आहे, तुम्हाला सांगेल थोड्या वेळात. मी हा 2025 जून मध्ये बसून व्हिडिओ बनवते, पण लक्षात ठेवा 2026 मध्ये फेसलेस युट्यूब चॅनलची संख्या इतकी वाढणार आहे की फेस क्रिएटर्सना सुद्धा कॉम्पिटिटर म्हणून फेसलेस युट्यूब चॅनल्स चालणार आहेत. आता ह्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला मी असे 5 निच सांगते जे खूप जास्त चालतात. पहिलं म्हणजे कोट्स आणि मोटिवेशन्स. यामध्ये सुद्धा तुम्हाला टेक्स्ट लागेल आणि स्टॉक मधले व्हिडिओज लागतील आणि त्याचबरोबर एआयचा वापर करून त्यावरती तुम्ही साऊंड सुद्धा लावू शकता. नंबर 2, फॅक्ट आणि नॉलेज. आता बघा, फॅक्ट चॅनल सुद्धा खूप जास्त चालतात आणि आपल्यासारखे लोक सुद्धा ज्यांना कंटेंट क्रिएट करायचा, असे लोक सुद्धा जेव्हा सर्च करतात, रिसर्च करतात, तेव्हा फॅक्ट चॅनल्सना सुद्धा प्राधान्य देतात की तिथे आपल्याला काहीतरी छान आणि रिअलिस्टिक मिळतं. आणि त्याचबरोबर नॉलेज चॅनल्स लाईक स्पाइस वगैरे थोडंसं टाकून हे चॅनल्स खूप जास्त चालतात. गॅजेट्स आणि टेक. तर यावरती सुद्धा तुम्ही तुमचा आवाज टाकून थोडासा एआयने गडबड करून तुमचा आवाज सुद्धा ओळखून येणार. आणि त्याचबरोबर फक्त स्टॉक्स मधले व्हिडिओज किंवा तुमच्या मोबाईलचे स्क्रीन रेकॉर्डिंग, यावरती हे युट्यूब चॅनल बनवून जाणार आहे. नंबर 4, स्टडी आणि फोकस म्युझिक. म्हणजेच काय, फोकस साठी सुद्धा आजकाल म्युझिक्स आहेत आणि ते खूप ट्रेंडिंग चालत आहे. जे स्टुडंट्स असतील किंवा मग फोकससाठी बघा, जे लोक म्हणजे IT क्षेत्रामध्ये काम करणारे वगैरे ना, भरपूर असे लोक असतात ज्यांना फोकस राहण्यासाठी काही गोष्टींचा आधार घ्यावा लागतो आणि अशा लोकांसाठी फोकस्ड म्युझिक हे भारी काम करते. एकदा लावलं की ते 1 तास 1.5 तास असे बॅकग्राऊंडला ऐकत असतात आणि त्यांचं काम सुरू असतं. सो असे चॅनल सुद्धा खूप जास्त ग्रोथ करतात. आणि स्टडी बघा, हे एक अशी गोष्ट आहे ना, असं नीच किंवा असं टॉपिक किंवा असं फील्ड निवडायचं ज्यामध्ये तुम्हाला काही वर्ष तरी त्याच्याकडे पाहावं नाही लागणार. एक चॅनल बनवलं, एक व्हिडिओ बनवला आणि तो 4-5 वर्ष चालला, तर अशा प्रकारचे चॅनल सुद्धा खूप ग्रो करतात. हे लास्ट आणि माझं खूप जास्त फेवरेट, स्टोरी टेलिंग. आता बघा, यामध्ये एआय जनरेटेड स्टोरी टेलिंग होऊ शकते किंवा तुमच्या आवाजामध्ये सुद्धा होऊ शकते. इतका कोणी कुणाचा आवाज ओळखत नाही, बट तरीही तुम्हाला वाटत असेल की माझा आवाज खूप ओळखू येण्यासारखा आहे, तर अशा वेळी तुम्ही एआय जनरेटेड आवाज वापरू शकता. आणि हे माझं फेवरेट का म्हणते माहिती आहे, ज्या स्टोरीज येतात ना, की सास बहू, लाईक चटोरी बहू, लाईक स्टडीवाली बहू, हॉस्टेलवाली बहू. आता मी काल एक पाहिली आणि हॉस्टेलवाली बहू, मला खूप आवडली ती स्टोरी. त्यामध्ये काही नाहीये, ॲनिमेटेड सीन्स असतात आणि त्यावरती ती स्टोरी चालू असते. तर तुम्ही ते असं करू शकता. किंवा मग त्यातले त्यात तुम्हाला बेसिक सांगते मी, की असे चॅनल्स ज्यावर तुम्ही चाणक्य नीती चालवून द्या, त्यावरती एआय जनरेटेड साऊंड टाकून द्या, लोक ते वाचतात सुद्धा. किंवा मग तुम्हाला जर सांगायचं असेल, त्यांना ऐकवायचं असेल, तर समोर चाणक्य नीतीचं एखादं बुक किंवा मग त्यांचं ग्राफिक्स वगैरे चालतंय आणि त्यावरती एआय जनरेटेड आवाज आहे किंवा तुमचा आवाज आहे. अशी चॅनल्स भरपूर चालतात, कारण कामं करताना वगैरे असे लेडीज सुद्धा लावतात आणि त्यांची कामं सुरू असतात. आणि ज्या गोष्टी बॅकग्राऊंडला चालतात ना, मग ते म्युझिक असू द्या, स्टोरी टेलिंग असू द्या किंवा स्टोरीज असू द्या, त्या गोष्टी ग्रो इतक्या करतात, कारण त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. झालेत 1 मिनिट झाल्या, 2 मिनिट झाल्या, आपण म्हणतो की आता व्लॉग बास झाला, आपण खूप वेळचा पाहतोय, बंद करूया एखादा पिक्चर, बंद करूया एखादी शो वगैरे. बॅकग्राऊंडला चालतं, त्याच्याकडे कोणाचं लक्ष, बट जे बॅकग्राऊंडला चालतं त्याच्याकडे जास्त कुणाचं लक्ष नसतं, तो बी रोल प्ले करत असतो आणि त्यांच्या चाललेलं असतं आपलं. आता सांगितलेले 5चे 5 नीच माहितीये का, लॉंग फॉर्मॅट व्हिडिओसाठी आणि शॉर्ट फॉर्मॅट व्हिडिओसाठी, दोन्हीसाठी काम करतात आणि एकदम भारी ग्रो होतात. आता तुम्ही म्हणाल, तू इतकं सगळं सांगितलंयस, पण हे सगळं बनवण्यासाठी भरपूर गोष्टी लागणार आहेत, तर त्या कुठून आणायच्या? तर मी तुम्हाला आधी सांगितलं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी तुम्हाला सगळं A to Z सांगणार आहे. तर हे सगळं, तर एआय जनरेटर आवाज, स्टॉक्स मधले व्हिडिओज वगैरे, तर हे कुठून मिळणार? तर आता हे व्हिडिओज बनवण्यासाठी काय काय लागणारे टूल्स,
टूल्स 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 अशा गोष्टीच्या मोबाईलमध्ये तुम्हाला अवेलेबल असतील आणि त्याचा यूज करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करणार आहात. तर व्हॉइस ओव्हरसाठी TTS टूल्स जे असतात, ज्यामध्ये मर्फ AI किंवा मग L1 लॅब्स, तर यावरनं तुम्ही व्हॉइस घेऊ शकता, ज्यात AI जनरेटेड व्हॉइस असतो आणि तो तुम्हाला खूप भारी मिळतो. तुम्हाला हव्या त्या टोनमध्ये, वरचा टोन हवाय, खालचा टोन हवाय, प्रेमळ आवाज हवाय, रागीट आवाज हवाय, जस्ट एनिथिंग. सगळ्यात महत्वाचं एडिटिंगसाठी काय, आता फिल्मोरा आहे, कॅपकट आहे, VN आहे, बट माझं पर्सनल फेवरेट इनशॉट ॲप. तर इनशॉट ॲप माझं पर्सनल फेवरेट काय आहे माहिती, मी सुरुवातीपासून अगदी जेव्हापासून माझा एक पहिला व्हिडिओ किंवा पहिला शॉर्ट्स गेला असेल जो अदर चॅनल्सवरती आहे, तर ते क्रिएट करण्यापासून तर आज मी ब्रँड्सचे व्हिडिओज शूट्स जे कम्प्लीट करते त्याचं एडिटिंग असेल तिथपर्यंत मी फक्त इनशॉटवरती करते. मला खूप जास्त असं टेक द्यायचं असेल ना, तर मग मी कॅपकट यूज करते किंवा मग ट्रान्झॅक्शन असे असतात ना की भारी वाटले, क्रंची वाटले, तर त्यावेळी मी काहीतरी वेगळं यूज करते. बट माझं पर्सनल फेवरेट आणि इतकं सोपा ॲप आहे इनशॉट. म्हणून एक सगळ्यात महत्वाचं, तर प्रत्येक वेळी सगळ्यात महत्वाचं यासाठी म्हणते कारण यातला प्रत्येक पॉईंट तितकाच महत्वाचा आहे. तर आता थंबनेल मेकर, आता तुमचं थंबनेल जसं दिसेल त्यावरती, आता ह्या व्हिडिओचं माझं हे थंबनेल, याच्यावरती पाहून तुम्हाला काय वाटलं, असं काटकन क्लिक करावं असं वाटलंय की नाही, तर असं वाटायला हवं, म्हणजेच तुमचं थंबनेल खूप पॉवरफुल हवंच हवं. तर थंबनेलसाठी तुम्ही कॅनवा यूज करू शकता किंवा थंबनेल मेकर यूज करू शकता. मी पर्सनली इनशॉटमध्ये ते सगळं करून टेक्स्ट वगैरे घेते, त्यानंतर कॅनवावरती जाऊन अजून काहीतरी ऍड ऑन करते आणि मग तिथून ते डाउनलोड करून इकडे लावते. कारण कॅनवाची जी पिक्चर क्वालिटी असते डाउनलोड केल्यानंतर ती भारी येते कम्पॅरेटिव्ह इनशॉटची पण छान आहे. जसं तुमचा फोटो असेल तसं तुम्ही दिसा. आणि खूप जास्त महत्वाचं स्क्रिप्ट रायटिंग. कुठल्याही व्हिडिओचे ना स्क्रिप्ट रायटिंग खूप महत्वाची असते. जिथे तुमचं फेस नाही दिसत आहे, आवाज नाही येते, अशा ठिकाणी प्लॅनिंग तुम्हाला 200% करावी लागते. तर आता स्क्रिप्टसाठी तुम्ही गुगल यूज करू शकता, स्क्रिप्ट रायटर हायर करू शकता. बाय द वे आय एम स्क्रिप्ट रायटर, कुणाला हवं असेल तर आय एम देअर फॉर यू. तर या ठिकाणी बघा, स्क्रिप्ट रायटिंग तुम्ही अनेक वेने घेऊ शकता. आणि आता ChatGPT हा खूप जास्त फेमस आणि ट्रेंडिंगला विषय आहे. तर तुम्ही ChatGPT कडनं अशा लेवलचा अशा याचा मला हवंय स्क्रिप्ट असं म्हटलात, छान प्रॉम्प्ट लिहून टाकलात, तर ते तुम्हाला छान एक मस्तवाली क्रंची इंटरेस्टिंग मस्त अशी स्क्रिप्ट लिहून देतं. तर स्क्रिप्ट रायटिंगसाठी हे 3-4 जे वेज आहेत ते तुम्ही यूज करू शकता. आता आपण इतक्या वेळापासून व्हिडिओ पाहतोय, तर कशासाठी पाहतो हे बघा. कुठल्याही गोष्टीचा ना एक अजेंडा असतो की मला खूप जास्त ही गोष्ट आवडते किंवा मग काय होतंय, ते सगळं आपण बाजूला ठेवूया. आता इथे आपण प्रॅक्टिकल गोष्टींवरती चर्चा करतोय, तर आपण प्रॅक्टिकल गोष्टींवरतीच बोलूया. आपण युट्यूब चॅनल ओपन करतो, तर बॅक ऑफ द माइंड जेव्हा तुम्हाला मजा येते, सगळं होतं, हे सगळं समोर बॅक ऑफ द माइंड आपलं असतं, नॉट रिअली लाईक दॅट, बट बॅक ऑफ द माइंड आपल्याला असतं की पैसा येणार आहे, दिस इज युट्यूब आणि युट्यूब पैसा मिळणार आहे. तर मग पैसा कसा मिळतो, तुम्ही हे फेसलेस युट्यूब चॅनल्स ओपन केले तर तुम्हाला पैसा कसा मिळणार आहे, तर ते मी आता तुम्हाला सांगते. नंबर 1, ऍडसेन्स. जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल त्यानंतर ऍडसेन्स वगैरे तिथून तुम्हाला पैसे मिळणार. पेड पार्टनरशिप, कुठल्याही ब्रँडचं एक पेड पार्टनरशिप येतो, म्हणजे जेव्हा तुमचं चॅनल थोडंसं छान व्हायला लागतं, अगदी तुमचं मॉनिटायझेशन नाही झालं तरी पण जर तुमचे व्ह्यूज वगैरे छान असतील आणि सबस्क्रायबर नाही झाले म्हणून नाही झाले वगैरे, असं तिथे तुम्हाला कोलॅब्स मिळू शकतात आणि त्यामधनं पैसा भरपूर मिळतो. त्यानंतर ॲफिलेट मार्केटिंगमध्ये सुद्धा पैसा भरपूर आहे आणि तो कसा कमवायचा याचं फक्त आता इथे लागतं. आणि जेव्हा तुम्ही हे वापरता तेव्हा तुम्हाला ॲफिलेट मार्केटिंगमधून भरपूर चिक्कार पैसा मिळतो. नंबर 4, आता डिजिटल प्रोडक्ट, यामध्ये तुम्हाला 2 वेनी पैसे मिळतात. एक तर डिजिटल प्रोडक्टचा, हा समजा एक डिजिटल बुक आहे, कॉपी आहे, PDF आहे, ते विकली जाते, खूप जास्त विकल्या जातात, ऑनलाईन बुक्स खूप जण वाचतात. तर हा ओनर आहे, ह्या ओनरकडनं तुम्हाला एक कमिशन मिळणार कारण तुम्ही त्यांची ऍड करता. देन हेच बुक तुम्ही ॲफिलेट मार्केटिंगमध्ये ऍड केल्या, तर हा वे आहे ॲफिलेट मार्केटिंगचा, जिथून तुम्हाला कमिशन परत मिळणार आहे. तिथून जर तुम्हाला 20% मिळत असेल तर तिथून तुम्हाला 10% मिळेल, तुम्हाला एकूण 30% मिळणार आहे. 100 रुपयात 30 रुपये तुमचे. आता सुरुवात कशी करायची, सुरुवात करणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि अवघड सुद्धा, कारण हा सगळा झांगडगुत्ता नंतर होणार आहे की हा नीच कुठलं आहे, पैसा कसा कमवायचा, कुठून काय होणार. बट आधी तुम्हाला सुरुवात करा. त्यासाठी आधी युट्यूब चॅनल ओपन करा, नीच निवडा, त्याचबरोबर 10 दिवसांची एक स्क्रिप्ट तयार करा. एका दिवशी बसा, 10 दिवसाची स्क्रिप्ट तयार करा, त्याचं व्हिडिओ कसं शूट करायचं, तुमच्याकडे काय काय आहे वगैरे 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 करून ते सगळं शूट कसं करायचं ते सगळं ठरवा. सगळं 30 दिवसाचा रोड मॅप
तुम्ही काही दिवसांमध्ये तयार करा आणि 30 दिवस कन्सिस्टंट राहा. रोज काहीतरी केल्याशिवाय तुम्हाला 30 दिवसांमध्ये रिझल्ट मिळणार नाहीये. रोज तुमचा व्हिडिओ गेला पाहिजे, रोज तुमचं शॉर्ट गेलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला 30 दिवसामध्ये तुम्ही अनालिटिक पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही काय केलंय. सुरुवात करणं इम्पॉर्टंट आहे. सुरुवात कराल तेव्हा तुम्ही 2-3 काय करू शकता गोष्टी ते सांगून झाल्या त्या सगळ्या करा. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक छान बोनस गिफ्ट मिळणार आहे. तर ते गिफ्ट हे आहे. आता तुम्हाला जर फेसलेस युट्यूब चॅनल ओपन करायचं असेल, खरंच तुम्ही सिरियस असाल, तर मला फेसलेस कंटेंट किंवा फेसलेस चॅनल स्टार्टेड किंवा फेसलेस चॅनल असं फक्त लिहून कमेंटमध्ये पाठवा. मी तुम्हाला एक 8 दिवसाची स्क्रिप्ट म्हणजे तुमचं जे नीच असेल ते, किंवा मग मी तुम्हाला नीच समजून सांगेल, किंवा तुमचं नीच ठरलेलं आहे तर मी 8 दिवसाची एका वीकची स्क्रिप्ट तुम्हाला देणार आहे. आता ती मी कशी देणार, काय देणार, कसं काय 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 ते सगळं बघूया नंतर. बट तुम्ही जर आता सिरियसली तयार आहात की मला फेसलेस युट्यूब चॅनल सुरू करायचंय, तर मला कमेंट करा. मी तुम्हाला पर्सनली 8 दिवसांची स्क्रिप्ट देणार आहे. ट्रेंडिंग असेल, सर्चेबल असेल, मस्त चालेल अशीच देईल. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण यासमोरचे असेच व्हिडिओज खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहेत, खूप जास्त. त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण ह्या बेल आयकॉनमुळे तुम्हाला कळणार आहे की माझा व्हिडिओ कधी आलाय आणि तो तुम्हाला सगळ्यात आधी पाहायचा आहे. रोज आपले शॉर्ट्स येतच असतात, पण दर रविवारी आपला हा लॉंग फॉर्मॅटचा व्हिडिओ येत असतो. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नवनवीन चॅनल्स ओपन करा. एखाद्या चॅनलवरती कन्सिस्टंट राहा आणि खूप जास्त भारीवाली कमाई करा. तुम्हाला मी माझं चॅनल सांगणार होते बाय द वे, पण ते आपण एखाद्या शॉर्ट्समध्ये किंवा नवीन व्हिडिओमध्ये सांगूया. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.